श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भारतीय सैन्यात तब्बल 24 वर्षे अखंड देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या नायब सुभेदार अनिल साळुंखे यांचा करण्यात आला गौरवपूर्ण सत्कार। शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन। धुळे जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर। प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर येथे खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न। घर खरेदीमध्ये फसवणूक करून मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची सचिन टेकवानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी। पारोळा रोड रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षातर्फे करण्यात आले आंदोलन। आणि केंद्र व राज्य सरकारच्या शिफारशीनुसार जाहीर केलेल्या MSP हमीभावानुसार शेतकऱ्यांचा शेतीमाल घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील मुक्टी येथील ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते भारतीय सैन्यातून तब्बल 24 वर्ष अखंड देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेला नायक सुभेदार अनिल भटा साळुंखे यांचा गौरवपूर्ण सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भारतीय सैन्यात तब्बल 24 वर्ष अखंड देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या नायब सुभेदार अनिल भटा साळुंखे यांचा धुळे तालुक्यातील मुक्टी येथे ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवपूर्ण सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला। नायब सुभेदार साळुंखे यांनी आपल्या दीर्घ सेवेच्या काळात जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, इलाहाबाद, पंजाब, हिमाचल प्रदेश व गुजरात अशा देशाच्या विविध सीमावर्ती भागात काम करत अनेक कठीण मोहिमांमध्ये सहभाग घेतला। शिस्त, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यासाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा गौरवण्यात आले आहे। सेवानिवृत्त निमित्त मान्यवरांच्या हस्ते साळुंखे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। वक्त्यांनी त्यांच्या देशसेवेला सलाम करत साळुंखे यांची निष्ठा व त्याग भावना गावातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत असे गौरवोद्गार काढले। साळुंखे यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार असून पत्नी संगीता, मुलगा व मुलगी यांनी सदैव साथ दिली। वडील भटा वामन साळुंखे वय 82 व आई विमलबाई भटा साळुंखे वय 75 हे शेती व्यवसाय करतात। एक मुलगा सैनिक आणि दुसरा आदर्श शेतकरी अशी देशसेवा व शेतसेवेची सुंदर परंपरा या कुटुंबाने जोपासली आहे। देशासाठी समर्पित प्रत्येक सैनिक हा समाजाचा खरा हिरो आहे असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील, आमदार राघवेंद्र बदाने, ज्येष्ठ भाजप नेते बाळासाहेब बदाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील तसेच सरपंच गणेश गर्दे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नेपाळ बॉर्डरवरती असतात त्यांना जेव्हा विचारलं की नेमकी परिस्थिती काय, मला आमच्या गर्दाच्या सुनील दाराने तरी सांगितलं म्हणजे -25 डिग्री टेम्परेचर होतं आणि त्या -25 डिग्रीवंत राहण्यापेक्षा आपण आत्महत्या करून घेतली पाहिजे। 20 वर्षाच्या सर्व्हिस नंतर आमचा फौजी त्या ठिकाणी विचार करत होता। म्हणजे इतके हालाकीचे संबंध असतात, हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आयुष्य काढावं लागतं आणि जेव्हा डोळ्यासमोर तिथे लहान लहान आपली मुलं दिसतात, आपलं गाव दिसतं, तेव्हा यांच्या मनामध्ये मला असं वाटतं एकच विचार येत असेल की आपली सेना ज्या कर्तव्याकरता मी या ठिकाणी आलोय, माझ्या देशाची जी सरहद आहे ती सरहद साबूत ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून तशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही लोक त्या ठिकाणी टिकून राहतात। तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी मी सलाम करतो आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि दादा आता पुढचं आयुष्य हे गावाकरता आणि आपल्या परिसराकरता द्यायचं आहे। तसं आम्हाला एकदम मी आल्यानंतर फोटो होर्डिंग बघितले, आता गोरा कोणता साळुंखेच मग कधी लागण्याकडे इथला आणि इथला स्मार्ट डिशर आहे ना, असं वाटतं कधी फॉरेनरच आहे बुवा। बोर्ड दाखल का तुम्ही दादा एकदम फॉरेन नाही गेले बघ, मी म्हणतो का फॉरेनर आम्ही मग जायला होतं गाड्या, म्हणजे एकदम स्मार्ट पर्सनॅलिटी आहे आमच्या दादाची। आणि आज सगळेच बोलले या ठिकाणी, पहिलं नेहमी भाषण कर, कसं आहे आम्ही पुढारी लोक असं राहतोच ना, हर्षले बी भाषण कर, आम्ही पुढारी असं आहे कोणतीच परिस्थितीમાં आम्ही आमनं राजकारण बाजूला ठेवावं नाहीत। आम्ही आमनं बी घोडं जाणतो पण असू, त्यामुळे आणि दादा आमच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, आम्ही आमनं काम चालू ठेवू, पण तुम्ही तुमचं जे काम आहे ते जसं तिथे करत होते तसं इथे करा, संपूर्ण गावाला एक करा, सगळ्यांना एका जुटीमध्ये बांधा, एका मोहीमध्ये बांधा आणि यांना दाखवून द्या की जशी एकजूट आम्ही त्या ठिकाणी सैन्यामध्ये दाखवतो तशीच एकजूट आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये सुद्धा दाखवायची आहे। हे करण्याचं काम तुम्ही करा। हर्षल दादाने तर सांगितलंच आहे
आता आईना आणि मिसेसला घेऊन जरा 4 धाम करून असं सांगून राहिला तो, त्याप्रमाणे करा. आणि जर उद्या असं वाटलं की राजकारण मग पडलं आहे बुवा, तर काही काळजी करू नका, आम्ही शेतात तिकीट सगळी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ. आणि ग्रामपंचायतीने उभं राहणे तरी चालेल, जिल्हा परिषद पंचायत समिती हे राहणार, तर मी आज म्हणून होते आज म्हणून गमतीचा भाग बाजूला. पण खरंच आज खूप मनापासून समाधान वाटलं. माझ्या अनेक माता भगिनींना मी बघत होतो, जेव्हा गणेश दादा गाणं म्हणत होता तेव्हा अनेक माता भगिनींच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आलेलं होतं. हा माझा भाऊ, हा माझा मुलगा आज या ठिकाणी परत आलेला आहे. ज्या ठिकाणी तो येईल की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं, तो आज या ठिकाणी परत आलेला आहे हे त्या आश्रममध्ये मला त्या ठिकाणी दिसत होतं. खरंच अनिल दादा, आज तुम्हाला खूप खूप या ठिकाणी तुमच्या या सेवा प्रवृत्तीनंतर आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या भावी आयुष्याकरता खूप खूप सुयश चिंततो. धन्यवाद. जय हिंद. मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र कृती समितीचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांतर्फे घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचे पडसाद सोमवारी धुळ्यातही उमटले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांतर्फे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या आर्थिक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची थकबाकी, घरभाडे भत्त्यातील फरकाची रक्कम, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 55% महागाई भत्ता, 15,000 रुपये दिवाळी भेट आणि 12,500 रुपये सण अग्रिम यासारख्या प्रमुख मागण्या आंदोलकांनी पुन्हा एकदा शासनासमोर मांडल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निषेध आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये शासनाने जे काही मान्य केलेलं आहे त्याच मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत. सगळ्या आपण जर मीडियावर सगळं पाहिलं तर सगळी महामंडळे सगळ्यांकडनं दिवाळीचा बोनस म्हणा, पगारवाढ म्हणा सगळं देण्याचं चालू आहे. मात्र एस टी कर्मचाऱ्यांना शासनाने जे जाहीर केलेलं आहे ते आजपर्यंत दिलेलं नाही आणि त्या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. या आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन हळूहळू डेपो विभाग आणि पूर्ण महाराष्ट्रभर तीव्रतेने होईल. याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. आमच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या होत्या, जसं महागाई आमची 5 वर्षापासूनचा महागाईचा फरक थकीत आहे. HRAचा इन्क्रिमेंटचा 1% साधारणतः 4 वर्षाचा बाकी आहे आणि कोर्टाने महागाई भत्त्याचा फरक 3 महिन्यामध्ये द्यावा असं निर्णय होऊन सुद्धा गेल्या 1.5 वर्षापासून तो देखील देण्यात आलेला नाही. महागाईचा फरक शासनाने वाढ केलेली 6,500 रुपये ती फक्त 5 हप्त्याची दिलेली आहे. तो सगळा फरक बाकी राहिलेला आहे, तो या लवकरात लवकर देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते गटाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढून निश्चित करण्यात आले. धुळे जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते गटांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढून निश्चित करण्यात आले. यावेळी मातब्बरांना चांगलाच धक्का बसला. सोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतनुसार अनुसूचित जमातीसाठी 23 गट असतील, त्यात 12 महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 3 गट करण्यात आले असून त्यात 2 महिलांसाठी जागा राहतील. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 15 जागांपैकी 8 जागा या महिलांसाठी तर सर्वसाधारण 15 जागांमध्ये 7 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे. यात प्रवर्गनिहाय निघालेले आरक्षण असे: अनुसूचित जाती मेथी, थाळनेर, विखरण. अनुसूचित जमाती चौपाळे, कोडीत, पिंपळगाव बुद्रुक,
मांजरी उमरदा बोडखिडकी रोहिणी बोराडी सांगवी सुकापूर छेडवेल कोरडे सामोडे दैवत दहिवेल शेलबारी वाघाडी तरहडी भाडणे धमाने जैताने देऊर बुद्रुक हिसाळे बोरवीर नागरिकांचा मागास प्रवर्ग इंद्रून दुसाने शिरूड वर्षी बोरकुंड कुसुंबा सोनगीर चिमठाणे शिंगावे बेटावत मालपूर विरदेल लामकानी फलाने नेर सर्वसाधारण प्रवर्ग मुक्टी वनावल बळसाने निजामपूर कापडणे फागणे मसदीप्र नेर दातर्ती नगाव निमडाळे विखरण बुद्रुक आर्वी भाटपुरा नरडाणा कासारे महिलांसाठी आरक्षण अनुसूचित जाती विखरण मेथी अनुसूचित जमाती सामोडे जैताने सुकापूर तरहडी चौपाळे मांजरी देऊर बुद्रुक बोराडी बोरविहीर वाघाडी बोडखिडकी धमाने नागरिकांचा मागास प्रवर्ग हिंद्रून दुसाने शिरूड वर्षी बोरकुंड कुसुंबा सोनगीर चिमठाणे सर्वसाधारण महिला निमडाळे विखरण बुद्रुक आर्वी भाटपुरा नरडाणा आणि कासारे आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यात काही खुशी काही गम असे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून गेल्या 6-7 महिन्यापासून धुळे जिल्हा परिषदेवर किंबहुना महाराष्ट्रामध्ये प्रशासकाचा कार्यकाळ सुरू होता आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक बसल्याच्या कारणाने लोकशाही पद्धतीने ज्या पद्धतीने काम झालं पाहिजे तर त्यामुळे ते लोकशाही पद्धतीने कामं हे मार्गी लागत नव्हते। सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती। सर्व भावी जिल्हा परिषद सदस्य किंवा प्रत्येक जिल्हा परिषद गटातले जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांच्या मनामध्ये कधी एकदा निवडणूक लागते। निवडणुकीचा कार्यक्रम आला, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। 13 तारीख आजची तारीख जी आहे ती जिल्हा परिषदेच्या गट गणांच्या आरक्षणाच्यासाठी निश्चित केलेली तारीख आणि आजच्या या तारखेला आपल्या जिल्हाधिकारी महोदया अप्पर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संदीप पाटील साहेब या सगळ्यांच्या नियंत्रणाखाली सर्व जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा आरक्षणाचा ड्रॉ या ठिकाणी काढण्यात आला। 23 जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या, 3 जागा या अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आल्या, 15 जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आणि 15 जागा या सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या। ज्या 23 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत त्याच्यातल्या 12 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या। SC कॅटेगरीच्या ज्या 3 जागा आहेत त्याच्यातल्या 2 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ज्या 15 जागा आहेत त्याच्यापैकी 8 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि सर्वसाधारणमधून 6 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या। 50% आरक्षणाच्या निकषानुसार 28 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि 28 जागा या सर्वसाधारण या ठिकाणी पुरुष या ठिकाणी उभे राहतात अशा आरक्षित करण्यात आल्या। एकूण 56 जागांचा हा ड्रॉ काढण्यात आला। सर्व या ठिकाणी जे पदाधिकारी सर्व राजकीय पक्षाचे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। भविष्यामध्ये धुळे जिल्हा परिषदेवर आणि 4ही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर येथे खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या कामाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर सर्वे नंबर 379/2 फायनल प्लॉट क्रमांक 66 येथे खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या कामाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला। माजी आमदार फारुख शाह यांनी शहरातील विविध शाळांसाठी त्यांच्या ओपन जागेवर अतिक्रमण होत असल्यामुळे त्या जागा संरक्षित करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला होता आणि कामेही सुरू होती। त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी प्रभाग क्रमांक 13 फिरदोस नगर सर्वे नंबर 379/2 फायनल प्लॉट क्रमांक 66 येथे खुल्या जागेत वॉल कंपाऊंड करणे या 25 लाखाचे काम पूर्ण झाले होते। त्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक मुक्तार बिल्डर, माजी नगरसेवक सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक कांतीलाल दाळवाले, दीपश्री नाईक, फातिमा अन्सारी, इलियास सर, मोहसिन काटिक, माजिद पठाण, माजिद अन्सारी, फैजल अन्सारी, इक्बाल शाह, समीर खान, सलमान शेख, मुजफ्फर काटिक, रईस मंसूरी, कलीम अन्सारी आदी उपस्थित होते। क्रमांक 379/2 शाळेच्या प्रांगणाच्या कुंपण भिंतीचा कामाच्या लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी या शाळेतील जे आमचे मुख्याध्यापक तसेच जे आमचे सहकारी इलियास सर, हाजी अफ्फान साहेब,
आणि ह्या प्रभागाचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच डॉक्टर सरफराज अन्सारी, जावेद बिल्डर आणि अनेक जणांनी माझ्याकडे मागणी केलेली होती. त्या निमित्ताने मी ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत 27 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आज या कार्यक्रमात माझ्यासोबत आमचे सहकारी, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसेच फातिमा मॅडम, इलियास सर आणि आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर, नगरसेवक सरफराज अन्सारी आणि आमचे कांतीलाल आबा डाळवाले माजी सभागृह नेते आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. धुळे शहरातील घर खरेदीमध्ये फसवणूक करून मारहाण केल्याप्रकरणी कमलेश टेकवानी, महेश टेकवानी, जितेंद्र टेकवानी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सचिन टेकवानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे शहरातील घर खरेदीमध्ये फसवणूक करून मारहाण केल्याप्रकरणी कमलेश टेकवानी, महेश टेकवानी, जितेंद्र टेकवानी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सचिन टेकवानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की कमलेश मेघराज टेकवानी, महेश मेघराज टेकवानी, जितेंद्र टेकवानी यांनी माझी घर खरेदीमध्ये फसवणूक करून मला मारहाण केली होती. शिवीगाळ करून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत 9/10/2025 शहर पोलीस ठाण्यात मी तक्रारी निवेदन दिले होते. घर खरेदीसाठी मी 35 लाख रुपयांची नोटरी सौदा पावती केली होती. या सौद्याच्या बयानापोटी 1 लाख रुपये चेकद्वारे दिनांक 6/7/2025 रोजी माझ्या नावाने देण्यात आले होते. उर्वरित रक्कम 34 लाख खरेदी खत करण्याच्या वेळेस देण्याचे संमतीने ठरले होते. परंतु ज्या वेळेस खरेदी खत करण्यास मला तयार केले तेव्हा मला फक्त रक्कम 9,65,000चा चेक दिला आणि बाकीचे पैसे घरी जाऊन देतो असे सांगितले. मात्र घरी आल्यावर उर्वरित राहिलेली रक्कम देण्यास साफ नकार दिला. म्हणून मी आज पावितो माझ्या घरीच राहत आहे. कमलेश टेकवानी, महेश टेकवानी, जितेंद्र टेकवानी अशा तिघांनी मला माझ्या घरी येऊन खूपच मारहाण केली व अश्लील प्रकारे शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आणि माझ्या बँक खात्यातून दमदाटी करून 8,20,000 त्यांच्या खात्यात म्हणजे जितेंद्र टेकवानी यांनी ट्रान्सफर करून घेतले. अर्थात माझ्याकडे त्यांचा 1ही रुपया नाही. त्यामुळे माझा घराचा ताबा कसा देणार? तरी वरील तिघांपासून माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. जर का माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास यास तिघेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले. कुमारनगर साकिर रोड धुलिया, ब्लॉक नंबर 2 रूम नंबर 10 वहाँ रहता हूँ. मेरे को 3 जन बहुत तकलीफ दे रहे. रिश्तेदारी है अपना कमलेश मेघराज टेकवानी, जितेंद्र शिवराम टेकवानी और महेश मेघराज टेकवानी मेरे को तकलीफ दे रहे. अभी मारहाण की धमकी दे रहे. मैंने आज एसपी साहब को निवेदन दिया है आणि 8,20,000 रुपये अपना मेरे अकाउंट में से ज़बरदस्ती निकाल दिए. हाँ, उसके बाद वो अपना क्या बोलते हैं रात दिन मारने की धमकी दे रहे आणि घर पे आगे लॉक लगा दिया है. मैं पीछे से जाता हूँ आणि घर पे आके मैं 2 बार मार के गए मेरे को. एसपी साहब को आज मिला मैं, अभी मेरे को फिरियाद दाखिल करने को बोला है. अच्छा मेरे को बोला उन्होंने. बाकी ऊपर गुनाह दाखिल करो, उनके ऊपर गुनाह दाखिल करे, मेरे गरीब को न्याय दो. एसपी साहब से निवेदन है. धुळे शहरातील पारवा रोडवरील रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे काम लवकरात लवकर चालू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेविरोधात शिवसेना उभाटा पक्षातर्फे मोर्चा काढण्याचा इशारा देत पारवा रोडवर आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील पारोळा रोड रस्त्याचे नूतनीकरणाचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेविरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उभाटा पक्षातर्फे देण्यात आला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी पक्षातर्फे रस्त्यावर बसून धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या 3-4 वर्षापासून वराडे अंडेवालापासून ते पारोळा रोड चौफुली या रस्त्याचे नूतनीकरणासाठी अंदाजे 12 कोटी रुपये मंजूर झाले. माजी केंद्रीय मंत्री व माजी महापौर यांनी रस्त्याचे 2 वेळा उद्घाटन केले. परंतु सुमारे 3-4 वर्षापासून सदर रस्ता नूतनीकरणाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. या अर्धवट दुरुस्त केलेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अर्धवट दुरुस्ती व खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. शाळकरी मुलांची व मुलींनाही अनंत अडचणींना सामना करावा लागतो. नुकताच प्रकाश टॉकीजवळ पारोळा येथील 2 व्यक्तींचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. या रस्त्याच्या कामासाठी मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. वास्तविक हे काम तिघांचे आहे. प्रकाश चित्रपटगृहाजवळ महाराष्ट्र प्राधिकरणातर्फे पाईपलाईनचे काम झालेले आहे. मात्र काम चांगल्या प्रकारे न केल्यामुळे तेथील रस्ता खचलेला आहे. त्यामुळे मनपा तेथे अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहते. आता दिवाळीत या रस्त्यावरील वाहतूक आणखी वाढणार आहे.
त्यामुळे सदर रस्त्याचे नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा पक्षाच्या वतीने मनपावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी उद्धव सेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, सूरज बारसकर, भूषण जैन, पंकज बारसकर, मयूर माळी, वाळू शेंडगे, सागर निकम, समर्थ मुर्तंडक, मनोज बंब यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। हा आहे धुळे शहराची जीवनवाहिनी पाला रोड. या पाला रोडला 12 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, पण लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये 12 कोटीमध्ये कोणी किती पैसे द्यायचे त्याच्यामुळे झगडे चालू आहेत. शिवसेनेचं 5वांदा आंदोलन आहे. आम्ही आता शेवटचं अल्टिमेटम देतो. बांधकाम विभाग, मनपा आणि जीवन प्राधिकरण आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी. हा रस्त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. लोकांच्या नाकातोंडात धूळ जात आहे. व्यापाऱ्यांना, गोरगरीब लोकांना व्यापार करायला प्रचंड प्रमाणात त्रास होतोय. तर तुम्ही या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू नाही केलं तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि तुमच्यावर गुन्हा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी करतो। केंद्र व राज्य सरकारच्या शिफारशीनुसार जाहीर केलेल्या MSP हमीभावानुसार शेतकऱ्यांचा शेतीमाल घ्यावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। केंद्र व राज्य सरकारच्या शिफारशीनुसार जाहीर केलेल्या MSP हमीभावाने मका, कापूस, सोयाबीन इतर शेतीमाल विकत घ्यावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की केंद्र व राज्य सरकारच्या शिफारशीनुसार जाहीर केलेल्या MSP हमीभावानुसार मका, कापूस, सोयाबीन व इतर शेतीमाल घ्यावा। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ हे शेतकऱ्यांचे मंडळ असून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांच्या समवेत बैठक चर्चा करून शेती उत्पादनाला बाजारभाव द्यावा। शेतकरी निवास केंद्र तसेच CCTV कॅमेरे बसवून उपाययोजना करावी। शेतकरी व्यापारी वर्ग संचालक मंडळ यांची चर्चा करून केंद्र व राज्य शासनाने MSP हमीभावानुसार माल घ्यावा अशी मागणी करण्यात आली। परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकण्याऐवजी अरेरावी केल्याने आंदोलकांनी निषेध केला आहे। यावेळी ईश्वर पाटील, दगा पाटील, अभिमान पाटील, कुंजू पाटील, दत्तू पाटील आदी उपस्थित होते। ईश्वर मुखा पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना, आमचे शेतकऱ्यांचे नेते रेणुकांत भाऊ तुपकर, आज आम्ही केंद्र व राज्य सरकारने शिफारशीनुसार जे MSP दिलेले हमीभाव शेतकऱ्यांना, त्या हमीभावानुसार निवेदन देण्यासाठी व सकारात्मक चर्चा करण्यासाठी संचालक मंडळ आणि व्यापारी मंडळ प्रतिनिधीसोबत चर्चा केली। त्या चर्चेतून शेतकऱ्यांना जो केंद्र सरकारचा हमीभाव आहे मका, कापूस, सोयाबीनला, त्यानुसार मार्केटमध्ये खरेदी व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपल्या धुळे मार्केट कमिटीमध्ये आपले जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ शेतकऱ्यांचं नसून हे व्यापारी वर्गाचं संचालक मंडळ आहे। त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा जी होती की शेतकऱ्यांना भावासाठी आम्ही आलो होतो, व्यापाऱ्यांशी चर्चा करावा, पण त्यांनी आम्हाला त्यांच्या उलट्या भाषेमध्ये दिलं की आम्ही तुमच्याला जे होईल ते करा, जो व्यापारी जो माल घेईल तोच पद्धतीने खरेदी करणार आहेत। आपल्या धुळे जिल्ह्याचे मार्केट कमिटी ही दडपशाही प्रकारे काम सुरू आहे। याला न्याय मिळण्यासाठी आता जनतेतून आणि शेतकऱ्यांनी कुठेतरी आवाज काढायला पाहिजे। ही आपले जे सभापती आहेत त्यांनी अरेरावीची भाषा करून आणि माझ्यावर जे काही होईल बुवा, फौजदारी गुन्हा दाखल करा, काही करा, मी तयार आहे, काहीच होत नाही म्हणे माझ्यावर, अशी अरेरावीची भाषा बोलणारे सभापती यांचा मी जाहीर निषेध करतो। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा लढा सुरू जाईल। वंदे मातरम। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। भारतीय सैन्यात तब्बल 24 वर्षे अखंड देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या नायब सुभेदार अनिल साळुंखे यांचा करण्यात आला गौरवपूर्ण सत्कार। शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी आणि ST कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन। धुळे जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर। प्रभाग क्रमांक 13 मधील फिरदोस नगर येथे खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न। घर खरेदीमध्ये फसवणूक करून मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची सचिन टेकवानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी। पारोळा रोड रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षातर्फे करण्यात आले आंदोलन। आणि केंद्र व राज्य सरकारच्या शिफारशीनुसार जाहीर केलेल्या MSP हमीभावानुसार शेतकऱ्यांचा शेतीमाल घेण्याची मागणी।
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.